नमस्कार. आपण आज आलेलो आहोत अंगणवाडीमध्ये आणि अंगणवाडीच्या जत्रेमध्ये जे पावसकर मिठाई कट्टा हे असं फेमस असं दुकान आहे. संस्थापक श्याम पावसकर आपल्या समोर आहेत. साहेब, थोडं ह्या दुकानाबद्दल माहिती द्या. या दुकानाला आमचं साधारणतः एक 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. मी जवळ आता माझं वय 70. म्हणजे मी सध्या वडील गेल्याच्या नंतर 52 ते 53 वर्ष मला झाली या धंद्यात. म्हणजे माझे वडील करायचे, त्यापूर्वी आजोबा करायचे. म्हणजे साधारण 100 वर्षापेक्षा जास्त वर्षाची याला परंपरा आहे. आणि हा वडिलार्जित व्यवसाय माझा आहे आणि अजूनही आम्ही कधी पारंगत म्हणजे पारंपरिक जो आहे तो चालवतो आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्सही आम्हाला मिळते. म्हणजे तुमची पुढची पिढी पण या या कामामध्ये आहे. आणि साहेब, हे ऑलरेडी तुमचं दुकान कुठे आहे? ऑलरेडी ॲक्च्युली मिठाईचं दुकान कट्ट्यावरती नाही. हां. मी फक्त एक या मसुरा गावात साधारण एक 10-12 जत्रा म्हणजे दहिकाले आणि अंगणवाडी जत्रा एवढंच करतो. पण तुमचं असं होतं पहिल्यांदा कट्ट्यामध्ये दुकान होतं, असा इतिहास आहे? कट्ट्यामध्ये आमचं वडिलांचं दुकान होतं. वडिलांचं दुकान होतं. साहेब, आणि काय काय प्रकारचे तुम्ही पदार्थ बनवता आणि तुमची स्पेशालिटी कशामध्ये? आमची आता स्पेशालिटी म्हटल्याच्यानंतर मालवणी खाजा, त्याच्यानंतर घेवर, खाली खाजा, चरोटी, बुंदी लाडू, तिळाचे लाडू, साखर शेव, गाडी लाडू, शेव लाडू आणि स्पेशालिटी म्हटलं सुतरपेणी. आम्ही एक चांगल्या प्रकारची सुतरपेणी बनवतो. ती घीमध्ये बनवता डालड्यामध्ये असते? ती डालड्यामध्ये, तेलामध्ये, शुद्ध तुपामध्ये, तेलामध्ये असते, शुद्ध तेलामध्ये असते. आणि साहेब, असं आहे की तुमच्या असं बोललं जातं की तुमचं जे गुळ येतं ते चांगल्या पद्धतीचं गुळ असतं. गुळ मी कोल्हापूरवरून येतं. कोल्हापूरला ना मार्केट यार्डमध्ये जाऊन मी स्वतः बघून येतो. म्हणजे जी टेस्ट असते ती त्या गुळावर असते. तुम्ही जर चांगलं गुळ घेतलं तर त्याच्या गुळ खरेदी करतो आम्ही. आणि त्याचं आले तिळ वगैरे वापरून ती चांगल्या क्वालिटीची तुम्ही वापरता. धन्यवाद. आणि अजून काय स्पेशालिटी याच्याशिवाय काय काय पदार्थ आहेत? आता मला सांगितलं ते सगळे पदार्थ सगळे आहेत. आता चालेल, धन्यवाद. तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे. आपण या भराडी देवीच्या जत्रेला आलो आहोत आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री स्वप्नील टेंबुलकर साहेब येथे आलेले आहेत. आपण यांच्याशी 2 शब्द बोलूया. अंगणवाडीतील भराडी मातेचे आम्ही सर्व इकडचे आमचे गोरेगावचे सर्व कार्यकर्ते आणि विशेष करून या अंगणवाडीचे स्थानिक रहिवासी दीपा आंगणेसाहेब आणि सर्वच आमचे मित्र आज आम्ही इथे भराडी मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत. आणि एकच वेगळा आनंद आहे की गेल्या वर्षी पण मी या भराडी मातेच्या दर्शनाला आलेलो आहे. आणि विशेष करून एक जागृत देवी म्हणून या भराडी मातेची एक सर्वांना एक काय म्हणतात सर्वांना जाणीव आहे. आणि काही नवस असतात आमचे, आम्ही दरवर्षी काही नवस म्हणतो, आमची इच्छा प्रकट करतो आणि नेहमीच भराडी माता आमच्या सर्व नवसाला पावते. अशा या देवीच्या आम्ही दर्शनाला आलेलो आहोत. आणि विशेष करून एक आनंद आहे की माझी पत्नी वर्षा टेंबुलकर या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रचंड बहुमतांनी महानगरपालिकेचे नगरसेविका म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. खरंच मला मनापासून एक वाटतं की ह्याच्या मागे भराडी मातेचा आशीर्वाद आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही इथे सर्वच आमचे भाविक इथे दर्शनाला आलेलो आहोत. मी या भराडी मातेच्या सर्वच भक्तांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि भराडी मातेच्या आणि प्रार्थना करतो सर्वांना उदंड आयुष्य. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.
चे महामंत्री जाधव साहेब आहेत. आपण यांच्याकडनं थोडी प्रतिक्रिया घेऊया. आता आपण आंबेवाडी वराडी जत्रेस प्रत्येक यात्रेकरूंचे भक्तांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि खरंच आंबेवाडीसारख्या ह्या एका गावामध्ये ही अशी जत्रा भरते की जिथे मुंबईचा प्रत्येक चाकरमानी जसं ठाण्यामध्ये शहरातून इथं सगळीकडून लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि जे नियोजन आहे प्रशासनाचं आणि इकडच्या खरंच पोलीस प्रशासनाचं तर ते कौटुंबास्पद एकदम म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं या आंगडे कुटुंब जपतात. त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभार मानतो. आई मराठीच्या मी सर्वांसाठी प्रार्थना आहे. धन्यवाद धन्यवाद. इथे आपल्याकडे गोरेगावचे बंड्या देसाई, शिवसेनेचे बंड्या देसाई आहेत. आपण यांना जत्रेबद्दल विचारूया. हा आमचा गावच आहे. सगळे मिळून आलो आहोत अंगणवाडीमध्ये. अंगणवाडीमध्ये लक्षात आपल्या शब्दाला लागणारी देवी, ज्या ज्या वेळेला तुम्ही या देवळामध्ये ज्या ज्या तुमच्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण करणारी देवी आहे. अखंड महाराष्ट्रातल्या या देवळाच्या परिसरामध्ये लोक येत असतात, आपले मागणे मागत असतात आणि देवी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करत असते. अशी मराठी देवी आहे. माझं मत असं आहे की बाकीचे ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी गेल्या सामील हो प्रत्येक वर्षी आणि आपापल्या मागण्या मान्य करून देऊन या देवीला नक्की भेट द्यायची. धन्यवाद बंड्या देसाई साहेब. हे किचन और सुंदर सुंदर किचन आहेत. साहेब नाव काय आपलं? दिनेश. पूर्ण नाव काय? दिनेश मिश्र. दिनेश मिश्रा यांचं हे बघा किचन आहेत. बनवलो भाई. हे बघा फण्या. आमच्या डोक्यावर केस नाहीत, आम्हाला काही कामाच्या नाहीत फण्या, आम्हाला तेलाची गरज आहे. हे बघा साहेब नाव का आपलं? हा गौतम शिंदे बाबा. गौतम शिंदे. आणि मुंबई अंबरनाथवरून येतो मी. अरे अंबरनाथ. मी बदलापूरला राहतो साहेब. अंबरनाथला ना? हो, भेटू आपण. एकदम एकदम चांगलं भेटू. ट्रेनमध्ये भेटू. हा चिरडीमध्ये. साहेब नमस्कार. सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत तुमचे. कोणाचे आहेत ब्लाऊज? कोणाचे आहेत? माझेच की तुमचेच आहेत. हां तुम्ही काय घाटावरून आलात? आमचे गाव कोल्हापूर. कोल्हापूरवरून आलात. फार सुंदर आहेत ब्लाऊज. कसा धंदा बिंदा कसा? ठीक आहे ना साहेब? सुरुवात आहे. हां राहू द्या सुरुवात. देवी भराडी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. लक्ष्मी तुमच्याजवळ येईल. हे बघा तुम्ही येथे आलेलो आहोत. हे बघा इथे देवेंद्र कोंबेकर मालनकर साहेब आलेले आहेत. नमस्कार मालनकर साहेब. हो मालनकर साहेब नमस्कार. झालं दर्शन झालं तुमचं? काकी दोन शब्द बोला दर्शनाबद्दल. दर्शन एकदम सुखकारक झालं. सुखकारक झालं. गडबड गोंधळ नाही. मराठी देवीचा आशीर्वाद मिळाला. एकदम. येथे आझाद क्रीडा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते योगेन कोंबेकर आहेत. यांच्याकडनं साहेब तुमची प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया म्हणजे जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. लगेच दर्शन लगेच झालं ना? माझं नाव सांगितलं लगेच होईल. हा, मग आमच्याकडे आहेत ना उत्तर भारतीय संघाचे सर्वे स्वाहा एकमेवा राष्ट्रीय अध्यक्ष एकटेच हे मालनकर फॅमिली. राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम विश्वकर्मा. हा साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्ही नेते आहात काय? जय महाराज. नाव सांगा ना साहेब तुमचं? अरुण गोरपेकर. अरुण गोरेवाड साहेब. तुम्ही तर मोठे नेते वाटतं. तुमचं नाव काय साहेब? हा जयेश पाटील साहेब. चष्मा एकदम सुंदर वाटतोय आणि पर्सनॅलिटी सुंदर वाटते साहेब. तुम्ही आमच्या बरोबर चला. आम्हाला लगेच मिळेल. बघता ना साहेब. नमस्कार. चला चला चला. अरे बघा तुम्ही इथे बघू शकता आमचे फॉलोवर आहेत. आम तुमचे ब्लॉग बघता असं म्हटलेलं आहे. हो साहेब ऊन कधी जाणार? हां हां अरे वा चांगलं भविष्य सांगितलं साहेब तुम्ही. मग तुम्ही इथे बघू शकता ही पुस्तकं आहेत. सनातनची पुस्तकं आहेत. साहेब नमस्कार. हा स्टॉल आहे सनातनाची स्वास्तिक उत्पादन आहे. साहेब आपलं नाव काय? मी दीनानाथ गावडे. दीनानाथ गावडे. साहेब काय सांगू इच्छितात या स्टॉलबद्दल?
विठ्ठल म्हणजे आमचा एक धर्मप्रसाराचं हे कार्य आहे ना, त्याच्यामध्ये आमचे ग्रंथ वगैरे आहेत. धर्मशिक्षण देणारे सगळे ग्रंथ आहेत, त्याच्यात आयुर्वेदिक ग्रंथ आहेत आणि उत्पादनं आहेत तर ती सात्विक उत्पादनं आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल असं नाही आहे. आज जी बाजारात उत्पादनं मिळतात त्याच्यामध्ये बरीचशी भेसळ असते. म्हणजे कुंकू असलं तर त्याच्यामध्ये रंग असतो. आमचं एकदम शुद्ध कुंकू ते आहे. तर उत्पादनं उदबत्ती वगैरे त्याच्यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र, यज्ञातली विभूती असं वापरलेलं आहे. कापूरसुद्धा भीमसेनी कापूर आहे, शुद्ध कापूर आहे. म्हणजे असे सात्विक आणि लोकोपयोगी अशी उत्पादनं आहेत पूजेसाठी. गाव कुठचं साहेब गावडे तुमचं? मी चौकेचं. साहेब धन्यवाद साहेब. बघा इथे जनजागृती समिती, प्रथमोपचार प्रशिक्षण वर्ग, सनातनची सांस्कृतिक उत्पादने आणि साहेब नमस्कार. साहेब आपलं नाव काय साहेब? नमस्कार, सुरेश यशवंत दाभोलकर साहेब. हां साहेब, काय सांगू इच्छिता तुम्ही हे जो कार्यक्रम चालवलेला आहे त्याबद्दल? आपली हिंदू जनजागृती समिती आहे ना, त्या समितीच्या माध्यमातून आपल्याकडे प्रथमोपचार प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे आपत्काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबाला, इतर समाजाला आपण डॉक्टर पण पोचवण्यासाठी जो मधला कालावधी असतो त्या कालावधीमध्ये त्याच्यावर होणारे प्रथमोपचार आपण या समितीच्या माध्यमातून शिकवले जातो. त्याच्यामध्ये ॲक्सिडंट किंवा एखाद्या ठिकाणी आग लागली असेल किंवा माणूस गुदमरला असेल आणि अनेक प्रकारे आपण त्यांना सुविधा देऊन त्याच्यातून योग्य वेळी त्याला डॉक्टरांना पोचवण्यासाठी एक आपण आपल्या संस्थेमार्फतून त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे हे करतो. धन्यवाद साहेब. हां धन्यवाद. इथे तुम्ही यांचा नंबर बघू शकता. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. नंबर येथे दिलेला आहे बघा, 9370337956. आभारी साहेब, धन्यवाद गावडे साहेब. सालाबादाप्रमाणे आपण सगळे आई भराडी देवीच्या आंगणेवाडीच्या जत्रेला आलो आहोत आणि आपल्याला सौभाग्य लागलेलं आहे. यावेळी उत्तर भारतीय मंच शिवसेना प्रणितचे सर्वस्वाहा आणि अध्यक्ष श्री प्रेम विश्वकर्मा येथे आलेले आहेत. त्यांच्यासह माजी नगरसेवक रेड्डीज साहेब पण आहेत, इकडे अभय रेड्डीज पण आहेत, पवार साहेब आहेत, रेड्डीज साहेब आहेत, चिंगळे साहेब आहेत, गादीच करतात हे, आणि गादीकर साहेब पण आलेले आहेत. चिंगळे साहेब तर तुम्हाला सर्वांना ओळखता. मी आज आलेले आपले पाहुणे आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना प्रणित शिवसेनेचे उत्तर भारतीय मंचचे श्री प्रेम विश्वकर्मा यांना विचारू इच्छितो. साहेब, काय देवीकडे तुम्ही साकडा घातलेला आहे? सर्वांना नमस्कार. मी दरवर्षी मागच्या 15 वर्षापासून आई भराडी देवींचे आशीर्वाद घेतो आणि जसं माहीत पडतो की आईने खाऊन दिलं आहे, मी लगेच त्यांची तिकीट बुक करतो. आमचे चिंगू मामा आणि हे सरकारी बरोबर, आणि माझे जे आईचा आशीर्वाद मला नेहमी लाभतो आणि पुढे पण असाच आईचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती राहणार आणि मला पुढे पण राजकीय क्षेत्रात संधी भेटेल याची मी कल्पना करतो आणि आईकडे पण आशीर्वाद मागितले. आपला पण धन्यवाद, जे तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत जाणार आहे. धन्यवाद अमितजी. आम्ही चॅनलतर्फे आई भराडी देवीकडे मनोकामना करतो की तुमचे सर्व राजकीय इच्छा पूर्ण हो आणि योग्य ते पद तुम्ही इच्छिलेले आहे ते तुम्हाला मिळो. धन्यवाद.